नाचणीचं पीठ घरात आहे ना, तर मग फक्त 10 मिनिटात असे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ स्पंजी जाळीदार गोड अप्पे बनवा. एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा कराल. नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी हा एकदम परफेक्ट पर्याय आहे. त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा ही सोपी आणि हेल्दी रेसिपी. चला तर मग लगेचच पाहूया हेल्दी गोड अप्पे कसे बनवायचे. नमस्कार, मी छायाच कुक टाईममध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. नाचणीच्या पिठापासून अप्पे बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे वाडगा घेतलेला आहे. घरातील कुठलीही वाटी किंवा कपाचा वापर करून आपल्याला 1 कप भरून नाचणीचं पीठ घ्यायचं आहे. नेहमी आपण ज्या पिठाच्या भाकऱ्या तयार करतो त्याच पिठाचा इथे वापर करायचा आहे. नाचणीचं पीठ चिकट असतं, ते सरभरीत नसल्यामुळे आपण या पिठामध्ये त्याच कपाने 1/2 कप बारीक रवा घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये गुळाचा वापर करायचा आहे. तर इथे मी त्याच कपाने 1/4 कप गूळ बारीक करून घेतलेला आहे. फार जास्त तुम्हाला गोड आवडत असेल तर 1 कप गूळ वापरू शकता. सोबतच अर्धा कप खोवलेला ओला नारळ वापरायचा आहे. पदार्थ गोड आहे तरी अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आहे. आणि सर्वात शेवटी हे अप्पे गोड असल्यामुळे स्वादिष्ट होण्यासाठी अर्धा ते 1 चमचा भरून वेलची आणि जायफळ पूड घालायची आहे. त्यानंतर यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि विस्करच्या मदतीने गुठळ्या मोडून आपल्याला याचा सरसरीत अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तुमच्याकडे जे पीठ उपलब्ध आहे त्या पिठावर सुद्धा अवलंबून आहे पाणी किती लागू शकतं. इथे मी साधारण 1 कप एवढं पाणी घातलं आहे. आणि तुम्ही आता कन्सिस्टन्सी बघू शकता. फार जास्त आपल्याला घट्ट नको आहे किंवा पाण्यासारखं पण नको, मध्यम अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता थोडा वेळ पीठ हे आपण बाजूला ठेवूया. 5 ते 10 मिनटं म्हणजे ते चांगलं फुलून यायला मदत होईल. इथे 10 मिनटं झालेली आहेत. झाकण उघडून बघूया. गुळाचे खडे होते ते सुद्धा मऊ पडलेले आहेत. आता पुन्हा आपण हे एकदा मिक्स करून घेऊया. आज झटपट नाचणीचे अप्पे तयार करतोय, त्यामुळे ते फुगून येण्यासाठी आणि जाळीदार होण्यासाठी अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे. खाण्याचा सोडा तुम्ही नाही घातला तरी चालेल, फक्त त्याला जाळी पडणार नाही आणि हलके होणार नाहीत. आपल्याला बरोबर मिसळून घ्यायचं आहे. आता लगेचच आपण याचे अप्पे तयार करून घेऊ. अप्पे तयार करण्यासाठी मी असं गोल कप्पे असणारं अप्पे बनवायचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे. तुम्ही इथे तेलाचा वापरसुद्धा करू शकता, परंतु मी पदार्थ गोडाचा असल्यामुळे साजूक तुपाचा वापर करणार आहे. आता आपल्याला यामध्ये 1 चमचा मिश्रण भरून घालायचं आहे. गॅसची फ्लेम मात्र आपल्याला लोच ठेवायची आहे. तुम्हाला जर हे गोडाचे अप्पे अजून पौष्टिक करायचे असतील तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा ड्रायफ्रूटसुद्धा मिसळू शकता. सर्व कप्प्यांमध्ये मिश्रण घातलं आहे. आता झाकण ठेवून 1-2 मिनटं आपल्याला वाट बघायची आहे. 2 मिनटं झालेली आहेत. झाकण काढायचं आणि एखाद्या काडीने किंवा चमच्याने असे उलटवून घेऊ शकता. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. झाकण नाही ठेवलं तरी चालू शकेल. भाकरीचं पीठ आहे त्यामुळे भाकरी शेकायला जेवढा वेळ लागतो तेवढाच अप्पे भाजायला लागतो. पटकन हे अप्पे भाजले जातात. मी दुसऱ्या बाजूने सुद्धा उलटवून घेतले आहेत. बघू शकता नाचणीच्या पिठामुळे अतिशय सुंदर रंग आला आहे. आता आपले अप्पे दोन्ही बाजूने भाजून तयार झाले आहेत. लगेचच मी तुम्हाला 2 तुकडे करून दाखवते. बघू शकता किती मस्त अप्पे तयार झाले आहेत. एकदा तरी तुम्ही अशा प्रकारे नाचणीच्या पिठाचे अप्पे करून बघा. पुन्हा पुन्हा कराल याची खात्री मी तुम्हाला देते. नेहमीप्रमाणे आजची देखील रेसिपी आवडली असेल तर 1 लाईक जरूर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि छायाच कुक टाईमला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या अशाच नवीन रेसिपीज तुम्हाला पाहता येतील. या अप्प्यांचा मी तुम्हाला आवाजसुद्धा ऐकून दाखवते. पाहू शकता वरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत आणि जाळीदार अप्पे तयार झालेले आहेत.
चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन पौष्टिक आणि स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.